आणखी एक मोठी बातमी ती म्हणजे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंचे काही कार्यकर्ते सीआयडीच्या मुख्यालयाबाहेर होते। त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे यांनी। पाहूयात। तर वाल्मिक कराडचे समर्थक हे सीआयडीच्या मुख्यालयाबाहेर जमले होते। बीडमधल्या खंडणीच्या प्रकरणात नाव चर्चेत आल्यानंतर वाल्मिक कराड हे सीआयडीकडे तपास गेल्यामुळे पुण्यामध्ये आज आत्मसमर्पण करतील अशा चर्चा आहेत। त्यांचे काही समर्थक जे आहेत ते माध्यमांमधल्या बातम्या किंवा चर्चा ऐकून इथे सीआयडीच्या मुख्यालयाजवळ आलेले आहेत। त्यांना विचारूया, तुम्ही इतके लोक जे आलात ते नेमकं कशामुळे आलात? चर्चा ऐकून आलेलो नाहीत, आम्ही सीआयडीच्या ऑफिसरला भेटायला आलो किंवा एक चुकीच्या पद्धतीने तपास चालू आहे। वाल्मिक अण्णा कराड यांचा कसल्याही पद्धतीने त्या खुनाच्या याच्यामध्ये संबंध नाही। त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे, तो गुन्हा आणखी सिद्ध झालेला नाही। आरोप कोणी कोणावर करतं, राजकीय द्वेषापोटी आरोप करतात आणि धनंजय मुंडे साहेबांचं वाढतं प्रस्त पाहून काही बारामतीचे जे थोरले पवार आहेत ते पाठीमागे एक वेळेस म्हणले होते की लहान जातीचा म्हणजे धनंजय मुंडे साहेबांवर त्यांचा आकस आहे। विधानसभेत धनंजय मुंडे साहेबांना पाडण्याचं षडयंत्र त्यांनी पूर्ण केलं, परंतु त्यांच्या लक्षात आलं की वाल्मिक कराड हा लोकांमध्ये राहणारा माणूस आहे, लोक सांभाळतो। धनंजय मुंडे तिथं असू नसू वाल्मिक कराड जनतेमध्ये मिसळून राहतात आणि त्यामुळं धनंजय मुंडे साहेबाला पाडणं एवढं सहजासहजी शक्य नाही। मग अगोदर आता वाल्मिक कराडला संपू, मग धनंजय मुंडे साहेबांना संपवणं सोपं जाईल। हे पवारांच्या डोक्यातली खेळी आहे आणि शरद पवार साहेबांनी त्या ठिकाणी हे सगळं राजकारण चालवलेलं आहे। जातीपातीमध्ये भांडणं लावणं, मराठवाड्यात भांडणं लावणं। मंडळी इकडे कशासाठी आले? बरेच जण 10-15 जण गाड्या येतात। आम्ही सीआयडीचे जे काही ऑफिसर आहेत त्या ऑफिसरांशी आम्ही रिक्वेस्ट टाकलेली आहे की आम्हाला भेटायला वेळ द्या। सीआयडीच्या ऑफिसरांना भेटून आम्ही सांगणार आहेत किंवा अतिशय चुकीच्या पद्धतीने आम्ही आमच्या भावना पोहोचवण्यासाठी आलेलो आहेत। आम्हाला बाकी काही माहिती नाही। तुम्ही म्हणताय खंडणीचा गुन्हा सिद्ध होऊ द्या, तो गुन्हा सिद्ध होण्यासाठी गुन्ह्याच्याच प्रक्रियेमध्ये खंडणीच्या त्यांना अटक होणं गरजेचं आहे। ते समोर येत नाहीये, ते फरार आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही पोलिसांना सहकार्य करायच्या ऐवजी ते फरार राहत आहेत म्हणून त्यांच्यावर टीका होते। त्यांचे जवळचे मित्र असलेले धनंजय मुंडे मंत्री आहेत, राज्यातले जबाबदार, कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी त्यांची सुद्धा आहे। जर त्यांच्या एखाद्या सहकार्यावरती गुन्हा दाखल असेल तर त्यांनी पोलिसांकडे हजर व्हायला नको का? तुम्हाला काय वाटतं? नाही, याच्या बाबतीत तर मी काही बोलू शकत नाही, कारण प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे। धनंजय मुंडे साहेबांनी ते जरी दोघं मित्र असले तरी प्रत्येकाला प्रत्येकाची विचारसरणी आणि स्वतःचा विचार करण्याचा अधिकार आहे, काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे। धनंजय मुंडे साहेबांचे मित्र जरी असले, आता मी स्वतःला धनंजय मुंडे साहेबांचा खंदा समर्थक मित्र समजतो, अनेक मित्र आहेत या राज्यामध्ये, मग असं थोडीच आहे की मित्र आहेत म्हणून मग ते ऐकलंच पाहिजे सगळं कोणी कोणाचं। गुन्हा दाखल झाल्यावरती कायद्याच्या प्रक्रियेने वागायला हवं का नको? हो, ठीक आहे, तुमचं म्हणणं बरोबर आहे, कायद्याच्या प्रक्रियेने वागायला पाहिजे। त्यांनी हजर व्हायला हवं ना पोलिसांकडे। होतील नाही होतील, काय त्यांच्या डोक्यात असेल किंवा कशा पद्धतीने चालला असेल ते कळलंच आपल्याला। बरं, किती लोक आले? तुम्ही लोक आणखी येत आहेत, बरेच लोक या ठिकाणी सीआयडीची भेट आम्हाला वेळ मिळाला की आम्ही भेटायला जाणार आहेत, लोक येत आहेत आणखी। काय मागणी करणार? चुकीच्या पद्धतीने तपास चालला। आत्मसमर्पणाची काही मागणी माहिती आहे का तुमच्याकडे? असं कळतंय ते 11 वाजता सरेंडर होणार म्हणून तुमच्या सगळ्या बीडमध्ये परळीत चर्चा सुरू आहे की वाल्मिक कराड स्वतःच इथं सीआयडीच्या कार्यालयात 11 वाजेच्या दरम्यान आत्मसमर्पण करतील आणि त्याच्यासाठी तुम्ही सगळे कार्यकर्ते इथे येत आहे? नाही, ते मला तुमच्याकडूनच आता समजलंय की अशा पद्धतीने होणार आहे, आम्हाला त्याच्या बाबतीत काही माहिती नाही। धन्यवाद। हे काही कार्यकर्ते बीड आणि परळीवरून आलेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की तपास जो आहे तो चुकीच्या दिशेनं सुरू आहे, त्याच्यामुळे या तपासाला योग्य दिशा मिळावी अशी मागणी करण्यासाठी ते सीआयडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटणार आहेत। दुसरीकडून अशा चर्चा सुरू आहेत की वाल्मिक कराड हे स्वतः या सीआयडीच्या मुख्यालयामध्ये पुण्यात पाषाणस्थित जे मुख्यालय आहे सीआयडीचं तिथं आत्मसमर्पण करतील, कारण या गुन्ह्याचा तपास सीआयडीकडून सुरू आहे। मोठा दबाव सीआयडीकडून निर्माण करण्यात आलेला होता आणि त्याचा परिणाम म्हणून कदाचित ते आत्मसमर्पण करतील अशा सुद्धा चर्चा आहेत। नेमकं काय होतं हे आज दिवसभरात पाहणं महत्त्वाचं ठरेल। मात्र या घडामोडी ज्या आहेत या अशा पद्धतीनं हा गुन्हा जो आहे त्याचा तपास असेल किंवा आरोपीची अटक असेल, त्यापूर्वी आरोपीनं केलेलं आत्मसमर्पण असेल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या राजकीयदृष्ट्या प्रेरित आहेत का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। तर मस्साजोगचे सरपंच संतोष